तो चलिए शुरू करते हैं। थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेलच, आपल्याकडे आज बिर्याणी आहे आणि चिकन फ्राय आहे, म्हणजे लॉलीपॉप टाईप बनवलं आहे बघा, असे बनवलेत आमच्या चिवसाठी. सगळं आता मसाले घेतले ते टाकून घेतो याच्यात. आई घे, तर आईला सांगतो टाकायला सगळं मसाले याच्यात. बघा आता हे टाक, हां ह्याच्यात टाक, ह्याच्यात पण टाक आणि त्याच्यात पण टाक, दोन्ही याच्यात टाक. दोन्ही याला तर मॅरिनेशन करून ठेवू आपण मस्तपैकी. हे काय आहे, धनिया आहे ना, धनिया पावडर. तुझ्या अंदाजाने टाकू, माझा अंदाज नको. बिर्याणी मी नाही बनवतो, तू बनवतोस. टाक टाक, बिर्याणीला पण टाक, मी टाकतो धनिया पावडर बिर्याणीमध्ये पण मस्तपैकी एकदम. बस बस तिकडे बस, भात झालं, संपला का? पॅकेटच संपला आमचं. आता चिकन मसाला पावडर, जे आपल्याकडे मसाले आहेत ना ते टाकून घ्यायचं. सगळेच का बिर्याणी पाहिजे असं नसतं. हां टाक, तू त्यालाच टाक, चिकन बिर्याणी नको, ह्यालाच टाक. शाही पुलाव मसाला तर ह्याच्यात टाक. ते आई पाणी कसं झालं आता? पाणी कमीच नाही टाकलं. एवढं पाणी कसं झालं? एवढं सोडलं पाणी या आता बघायचं ना. जाऊ. आता पाणी झालं आणि आम्ही आता धनिया टाकून मोकळं झालं याचं. आता काय करायचं? आता पाणी काढायला लागेल. पाणी काढतो आणि तुम्हाला बघतो. शाही पुलाव मसाला टाकतो त्याच्यात मस्तपैकी, आणि शाही पुलाव टाकून झाला मग आपला सुहानाचा रेडी मसाले घालून घ्यायला तो टाकू. म्हणजे टी व्हीचा आवाज येईल नाही येईल तेवढा बरं आहे टी व्हीचा आवाज. हे बघा आता हे टाक 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 सर्व सुहानाचा रेडी मसाला फ्लेवरचा वास टाक. ती लागल, बऱ्यापैकी लागेल याला बिर्याणीला. बस याच्यात टाक. बस आला लसूण पेस्ट आला ना की वहीच वास निघून जातो, त्याच्यासाठी आम्ही आला लसूण पेस्ट टाकतो. आता हळद घे आपली आणि आपला गावठी मसाला. आता ह्याला मस्त मॅश मिक्स करून अर्धा तास 1 तास ठेवून देईल. अर्धा तास मॅक्सिमम. लागली बद्दल इकडं खोल. इकडं काय आहे? कलेजा. हां टाक, अंदाज तुझा. चिकन लगेच लागते ते असू दे, मी पण अंदाज मागा चुकल म्हणून. बस तिकडं पण तिला थोडंसं टाक, जास्त नको. बस चला, मसाला मी झाला, मीठ टाक आणि मी ह्याला काढून घेतो मस्त. दही याच्यात त्याला काय दही त्याला दही तेल सोड, हे सोडेल पाणी सोडेल. तर मीठ टाकू मस्त याच्यात. ओके गॅस केला बंद. बस बस बस, मी नंतर याच्यात टाकतो. हातात आणि याच्यात टाकायला होईल ना मला फ्रायला. चला मग आता दही टाकू आणि मग बाकी बंद करूया. हा बाई इथूनच बस. आज हे सर्व आता मॅरिनेट करून ठेवू, कारण आमचा आता नवरात्रीचा उपास चालू होईल. सो त्याच्यासाठी आम्ही आज खास चिकन रेसिपी घेतली बनवायला. मी म्हणजे बनवतो घरी, तर बोलू रेसिपीज बनवून टाकूया, एक आपला व्लॉग तयार होईल. सो चला आता जाऊन येतो मी जरा दुकानात, कारण ह्याच्यासाठी कॉर्नफ्लॉवर आणायला लागेल. सो चला. मित्रांनो बघा, असं दही वगैरे लावून सर्व मॅरिनेट करून झालं आपलं. तर ह्याला पण तसंच मॅरिनेट करून घेतो आणि हे आता फ्रीजमध्ये ठेवतो अर्धा तासासाठी. ह्याला पण असं आहे बघा, हे असं काढून घेऊया मस्तपैकी, जेणेकरून सर्व मॅरिनेट होईल आणि त्याला लागेल. हे असं काढून घ्यायचं व्यवस्थित. हे सर्व असं झालं आहे. सो चला
तर फ्रीजमध्ये टाकतो. याचा फ्रीजमध्ये ठेवलं अर्ध्या तासात. स्वतः कांदे कट करून घेऊया. कांदे कट झाले की दाखवतो तुम्हाला कसं काय. आणि तुम्हाला जो आवाज येत असेल तो आपण माईक आणला आहे, तर माईकमधून येत असेल दाखवतो तुम्हाला माईक आपला. 1 मिनटं. सो हा बघा, हा आपण माईक मागवला आपल्या ब्लॉगिंगसाठी. आपले 1500 सबस्क्रायबर कंप्लीट झाले. सो हा माईक मागवला. त्याच्या आधीच 1000 सबस्क्रायबरलाच मागवला होता, पण तुम्हाला आता दाखवतो. सो चला हे सर्व कांदे वगैरे कट करून घेऊ आणि मग पुढचं बघूया. चला तर बघा, तुझा कांदा कट करून घेतला म्हणजे ह्याच्यावरती फास्ट होतं. अजून थोडेसे राहिले ते करतो आणि मग तुम्हाला भेटतो. टोमॅटो वगैरे कापतो मस्त सर्व प्रिपरेशन करून टाकतो. बघू शकता तुम्ही. टोमॅटो कट झालेत, कांदा कटिंग झाला. टोमॅटो तुम्हाला वाटेल सिंगल नाही आहे, बघा सिंगल येतात. तर चला आता बाकी सर्व बनवायला घेतो. कसे बनवतो ते बघा. थोडासा कांदा आपण तो ब्राऊन करून तो गार्निशिंगसाठी घ्यायचा आहे वरती. त्याच्यासाठी आधीच त्याला ब्राऊन करून घेतो. तो काढून मग दुसरा कांदा टाकूया आपण. चला आता घी पण टाकला. तेल आणि घी दोन्ही टाकायला लागतं हैदराबादी बिर्याणीला. चला कांदा टाकू होता. भात शिजत ठेवला. इकडे चिकन रेडी झाला आपला. सो आता अर्धाच कच्चा झाला भात मला वाटतं, म्हणजे अर्धा शिजला असा. अर्धा शिजल्यावर याच्यात टाकून देऊ आणि दम देऊन टाकू डायरेक्ट. तर वाफ येऊ नये म्हणून हा दम देण्यासाठी स्टीमसाठी ठेवला आहे. ह्याला आता फास्ट गॅस आहे, 15 मिनटं ठेवायचा आहे. त्याच्यानंतर लो फ्लेमवरती 15 मिनटं ठेवायचं आहे. ओके. सो चला झाल्यानंतर मग दाखवतो तुम्हाला, कारण मी एकटाच होतो, ते सर्व टाकायचं होतं त्यामुळं मला टाईम काय भेटला नाही. सो झाल्यानंतर दाखवतो. आणि नंतर मग लॉलीपॉपचं आहे बघा, असा मसाला बनवून ठेवला आहे. सो ते पण करताना दाखवतो. चला भेटूया मग नंतर. गाईज आपली बिर्याणी रेडी झाली आहे. बघा कसं राईस आमचा एकदम बघा मस्त झाला ना. राईस पण प्रॉपर झाला आहे. असा दम दिलेली आहे, प्रॉपर राईस फुलला आहे. सो असं हे वरती काढून हे पीस येणार वरती. एक नंबर झाली बिर्याणी बघा तुम्ही. तर चला आता ते चिकन शिजलं ते दाखवतो. आता आई हे सगळ्यांना आमच्याकडे पद्धत आहे, तुमच्याकडे पण असेल, सगळ्यांना थोडं थोडं द्यायचं. हो तसं असेल सगळ्यांना आता थोडं थोडं जाणार टेस्टसाठी. तर चला आता चिकन फ्राय झालेलं आहे. तुम्ही दाखवलं नाही तुम्हाला, कारण मी गडबडीत होतो. आहे बघा ते लॉलीपॉप तळलेत. ते इकडे झालं रेडी. तर बंद करून काढून घेऊ इथे करपून जातील. चला आता आम्ही चाललो आमच्या चिवला आणायला. तुम्ही तिला बघितली असेल ब्लॉगमध्ये आमच्या शोकीला. तर चला भेटूया आता आणि मग थोडं खायला घेईन तेव्हा दाखवतो आणि तो ब्लॉग तिथे एंड करेन. हे बघा असं काहीसं शिजलं आहे. सो चला हे आता मी काय खाणार नाही, कारण मी तेलकट खात नाही. बिर्याणी पण मी काय खात नाही. चला बाकीचे तर सर्व घरचे खातील आणि मग दाखवतो जेवायला घेतील तेव्हा. आमची बिर्याणी रेडी झाली आहे बघा. कलर मस्त आला आहे. मी काय जेवलो नाही. हे बघा इकडे सर्व आमचं झालेलं आहे रेडी. तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल आणि ह्याची रेसिपी हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो ती व्हिडिओ रेसिपी. तुम्ही बनवा आणि मला कमेंट करून सांगा की रेसिपी कशी झाली. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.